तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 10.0 चा पहिला पेपर घेऊन आलोय मित्रांनो. आतापर्यंत 1.0 पासून तर 9.0 पर्यंत जवळपास 135 पेपर, म्हणजे प्रत्येक बूस्टरमध्ये 15 असे 9 बूस्टर झालेत. जवळपास 135 पेपर झालेत. ह्या 135 पेपर आणि आत्ताच्या ह्या बूस्टरमध्ये होणारे 15 पेपर असे 150 पेपरचं कलेक्शन केलेलं एक पुस्तक बूस्टर सराव ग्रंथ म्हणून सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. त्याची सर्व माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेल. पुस्तक सर्वत्र अवेलेबल आहे. पुस्तक काय ते सगळं नंतर सांगेन. पहिलं आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. बघा मित्रांनो काय आहे. पहिला प्रश्न जर पाहिला तर तुमच्या लक्षातील सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. ABCDEF या 6 व्यक्ती एका ओळीमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. मी नेहमी सांगितलंय सिटिंग अरेंजमेंटमध्ये एका ओळीत बसायचं असेल तर त्यांची तोंड उत्तरेकडे असू, दक्षिणेकडे असू, कोणत्या दिशेला असू, आपण त्याची तोंड उत्तरेकडेच करणार. जरी त्यांनी उत्तरेकडे दिले असेल तरी उत्तरेकडेच, आणि जरी कोणत्या दिशेला दिले असते तरी आपण तिकडेच करणार. का करायचं हे? कारण आपली उजवी त्यांची उजवी, आपली डावी त्यांची डावी, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथं 6 व्यक्ती असल्यामुळे आपल्याला प्रश्न बघायची गरज नाही. नेहमी लक्षात ठेवा 6 पेक्षा जास्त लोक असतील तर आपल्याला प्रश्न बघून तेवढं शोधायची सवय लावायची. ठीक आहे, चला विचार करूया. काय काय माहिती दिली. ईच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी सी बसलाय. ईच्या डावीकडे 1 2 3 या 3 हे कोण बसलाय? सी बसलाय. बघा ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे. ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे. आता ए आणि सी म्हटल्यानंतर एक व्यक्ती म्हटल्यानंतर एक तर ए इथं येऊ शकतो किंवा सी इथं येऊ शकतो. ई तसाच. बघा का ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती, ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती, अशी तर रचना असेल किंवा अशी तर रचना असेल. बर, पुढे बी आणि डी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. बी आणि डी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहे. पुढे बघूया, अजून कन्फर्म नाही. बी हा ए चा शेजारी उजवीकडे बसला आहे. बी हा ए च्या शेजारी उजवीकडं. आता ए च्या शेजारी उजवीकडे इथं शक्य आहे का? नाही. म्हणजे बी इथं बसलाय. बघा बी हा ए च्या शेजारी उजवीकडे बसलाय. आता वरचं वाक्य बी आणि डी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेत. बी आणि डी यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेत. आता राहिला कोण? एफ. प्रश्न काय विचारलाय? एफच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे? एफच्या डावीकडे दुसरं स्थान 1 2 कोण? बी. ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. जिथं कन्फर्मेशन मिळेल तिथं कन्फर्म जागा प्लेस करत चला. जिथे नाही होणार तिथे एक थोडंसं थांबायला शिका आणि पुढच्या वाक्याची मदत घेऊन मागे जायला शिकायचं. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. 2 घड्याळापैकी पहिले घड्याळ दर तासाला 6 मिनिटं पुढे, म्हणजे पहिलं घड्याळ. पहिले जर म्हटलं, पहिले 1 तास म्हटलं, 1 तासाला किती होत आहे? 6 मिनिट पुढे. आणि दुसरे घड्याळ दर तासाला 1 तास बरोबर 3 मिनिट मागे. पहिलं घड्याळ 1 तासाला 6 मिनिटं पुढे, दुसरं घड्याळ 1 तासाला 3 मिनिटं मागे. बर, प्रश्न काय बघा. पुढे काय काय माहिती दिली अजून आपल्याला? म्हणजे एक पुढे जाते आणि एक मागे जाते. 1 तासाला 6 मिनिटं, 1 तासाला 3 मिनिटं मागे. म्हणजे 1 तासात जर खरा विचार केला तर एक मागे जातं, एक पुढे जातोय. 1 तासात दोघांमध्ये फरक किती पडेल? तर फरक म्हणजे बेरीज इथं वजाबाकी नव्हे. एक पुढे जातंय आणि एक मागे जातंय. इथं फरक म्हणजे दोघांची बेरीज, म्हणजे 9 मिनिटं. 1 तासामध्ये 2 घड्याळामध्ये किती मिनिटाचा फरक पडला? 9 मिनिटाचा. आता काय सांगितलंय बघा. शनिवारी सकाळी ठीक 8 वाजता दोन्ही घड्याळ बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता, म्हणजे सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत 24 तास होतात. 24 तास आणि 8 ते 2 अजून 6 तास होतात. म्हणजेच किती झाले बघा? 30 तास. किती तास झाले? 30 तास. करेक्ट आहे. म्हणजे शनिवारचे सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी, बरोबर, दुसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे, त्या दिवशी दुपारी 2 वाजता किती तास होतील? 8 ते 8 24 तास, आणि 8 पासून 2 पर्यंत अजून किती तास होतात? 6. 24 आणि 6 30 तास. एका तासाला 9 आहे.
30 गुणिले 9 म्हणजे 270 मिनिटे पुढे जाणार. 270 मिनिटं पुढे जाणार. 270 मिनिटाचं तासात करूया. आपल्याला माहिती आहे तासात करायचं म्हणजे 270 भागिले 60 करा. 0 0 गेलं. 6 चौक 24 उरला 3/6 म्हणजे 4.1/2 म्हणजे 4.5 तास हा त्यांच्यातला वेळेतले फरक येईल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. एक पुढे जातोय एक मागे जातोय त्या पद्धतीने एका तासाला किती एकूण तास किती तेवढं गुणायचं. सहज सोपं लक्षात येऊन जातं. बघा पुढचा प्रश्न. एका बसमध्ये सुरुवातीला 12 प्रवासी होते. सुरुवातीला किती प्रवासी होते? 12 प्रवासी होते. पहिल्या स्थानकावर निम्मे प्रवासी उतरले. फर्स्ट स्टँडला निम्मे उतरले म्हणजे किती उतरले? राहिले किती? 12 पैकी निम्मे उतरले म्हणजे 6 राहिले बरं का. राहिलेले आपण काउंट करणार. 6 उतरले 6 राहिले. उतरलेल्यांच्या 3 पट चढले म्हणजे 3 पट चढले. आता चढले किती बघा 3 पट. उतरले 6 होते तिचे 3 पट 18 म्हणजे आता पहिल्या स्टेशनला 24 झाले. नंतर दुसऱ्या स्टेशनला सेकंड स्टेशन जे आहे तेव्हा निम्मे उतरले. 24चे निम्मे उतरले म्हणजे राहिले किती? 12. आणि जेवढे उतरले साहजिकच 12 उतरले त्याच्या 4 पट चढले. 4 पट 12 चौक 48 48 बरोबर म्हणजे टोटल झाले किती? 60. आता तिसऱ्या स्थानकावर 12 प्रवासी उतरले म्हणजे थर्ड स्टेशनला ह्यातले 12 उतरले 12 वजा केले मग राहिले किती आता? तर किती प्रवासी शिल्लक आहेत? 48. ऑप्शन नंबर 2 बरोबर. अशा पद्धतीने किती उतरले किती चढले शक्यतो उतरले ते नाही करायचे वजा करून डायरेक्ट लिहायचं आणि किती चढले ते ऍड केले बघा. पुढे 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 गेलो शेवटी तिसऱ्या बस स्थानकावर उतरल्यानंतर राहिले किती शिल्लक? 48. ऑप्शन 2 बरोबर करेक्ट. चला पुढचा प्रश्न. रिकाम्या जागेतील प्रश्न चिन्हासाठी योग्य संख्या निवडा. ज्यावेळेस फाइंडिंग मिसिंग टर्म असतं मित्रांनो त्यावेळेस लक्षात ठेवा अशा प्रकारचा प्रश्न मॅक्स 1 मिनिट विचार करायचा नाही तर सोडून द्यायचं. इथं जर पाहिलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल. इथं 2 चा घन वजा 1 आहे. इथं 3 चा वर्ग प्लस 1 आहे. इथं 4 चा घन मायनस 1 आहे. इथं 5 चा वर्ग प्लस 1 आहे. इथं किती येते बघा 6 चा घन वजा 1 आहे. इथं 7 चा वर्ग प्लस 1 आहे. इथं 8 चा घन मायनस 1 आहे. इथं 9 चा वर्ग प्लस 1 येणार म्हणजे वर्ग प्लस 1 वर्ग घन मायनस 1 वर्ग प्लस 1 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 9 चा वर्ग प्लस 1 9 चा वर्ग 81 प्लस 1 82. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा आपण जे बूस्टर टेस्ट सिरीजचे सगळे जे काही आतापर्यंत सेट बनवलेत सर्व बनवत असताना डोळ्यासमोर एक आणि एकच फक्त PYQ त्याच्याच आधारावरती कसे मला प्रश्न बनवून तुम्हाला गंडवता येईल इथं टेस्टमध्ये जेणेकरून टेस्टमध्ये तुम्ही गंडले थोडे फसले थोडा त्रास झाला चालेल परीक्षेमध्ये ती गोष्ट नको हा विचार करून बूस्टर टेस्ट सिरीज बनवलेल्या असतात. त्या 100% तुम्हाला कळत असेल की बाबा ट्रॅपमध्ये मी किती अडकतोय काय अडकतोय तुमचं स्वतः तुम्हाला कळत असेल. बघा पुढचा प्रश्न. महेश सायकलवरून मंदिराच्या दिशेने निघाला. महेश सायकलवरून मंदिराच्या दिशेने निघाला त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला वायव्य दिशा होती. आता बघा कोणत्या मंदिराच्या दिशेने निघाला त्याच्या डाव्या हाताला म्हणजे डावा हात म्हणजे हा त्याच्या कोणती दिशा होती? वायव्य. म्हणजे आता बघा हा या दिशेने निघालाय बरं का. त्याच्या डाव्या हाताला म्हणजे कळते का डाव्या हाताला कोणती दिशा होती? वायव्य. 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर म्हणजे हे 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर तो 45 अंश डावीकडे वळला व 5 किलो डावीकडे वळला म्हणजे आता तो जाणार होता बघा जाणार होता इकडे बरोबर. डावीकडे वायव्य दिशा आहे म्हणजे जाणार होता ईशान्येला जाणार होता इकडं 45 डिग्री मध्ये वळला म्हणजे हा 45 वळला म्हणजे हा इकडे जाणार बघा आणि किती अंतर पुढे गेला बघा 5 किलोमीटर पुढे गेला. हा सरळ हे 45 डिग्री 5 किलोमीटर अंतर पुढे गेला असेल तर त्याची पाठ कोणत्या दिशेला आहे? आता तो चाललाय कुठं? उत्तरेला. मग पाठ कुठं? दक्षिणेला. ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट. एकदम सोपा. बघा पुढचा प्रश्न. जर SKI RPS TRI म्हणजे नाईस संडे मॉर्निंग पुढचा THSTI RPS म्हणजे एव्हरी मंडे मॉर्निंग. बघा पुढे THR TRI TH म्हणजे संडे अँड मंडे. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय ह्याला ॲनालाइज कोडिंग म्हणतात म्हणजे ह्या शब्दांची कोडिंग तुम्हाला शोधायचंय. एव्हरी संडेची कोडिंग शोधायचंय. मग तुम्हाला काय काय मिळतंय बघा कुठे कुठे काय मिळतंय बघा. पहिल्या आणि बघा इथं पहिल्या आणि शेवटच्याचा विचार केला तर इथं आलंय बघा संडे
संडे. पहिल्या आणि याच्यामध्ये संडे आले, संडे. मग पहिल्या शब्दामध्ये आणि शेवटच्या मध्ये काय कॉमन आहे बघा, TRI TRI. म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये TRI असलं पाहिजे, TRI असलं पाहिजे. गेला गेला ह्या दोघांपैकी. आता काय आले, एव्हरी शब्द शोधायचा आहे. एव्हरीचा विचार केला तर पर्याय पाहता एव्हरीसाठी एक तर TEH किंवा STI येणार, हे क्लिअर आहे. एव्हरी एव्हरी एव्हरी. बघा इथं मित्रांनो, इथं एव्हरी शब्द जर पाहिला तर एव्हरी शब्द इथं आहे आणि ह्या TEH STI RPS साठी येणार. आता मुद्दा असा की या दोघांमध्ये कॉमन काय आहे ते शोधा. इथं जर विचार केला तर काय येते बघा, काय येतंय तर इथं ह्या दोघांमध्ये मॉर्निंग मॉर्निंग शब्द कॉमन आहे, RPS RPS शब्द कॉमन आहे. इथं विचार करा, इथं मंडे मंडे शब्द कॉमन आहे, मंडे 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 मंडे. ह्या मंडे मंडे मध्ये कॉमन काय बघा, मंडे मंडे TEH, मंडे मंडे TEH. म्हणजे याचा अर्थ उरलेला शब्द एव्हरी साठी काय असणार, STI. STI म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर, करेक्ट आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला कोडिंग डिकोडिंग काढता आलं पाहिजे. ह्या पॅटर्नचा प्रश्न दिसला कधीच चुकला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. बघा ब्लड रिलेशनचा एकदम सोपा प्रश्न. जर ए हा बी आणि सी चा भाऊ आहे, बी आणि ए हा बी आणि सी चा भाऊ आहे, बी आणि सी चा भाऊ ए, पण बी सी कोण आहे माहित नाही बरं का. ए हा बी आणि सी चा भाऊ आहे, डी ही सी ची आई आहे, सी ची आई कोण, डी, आई आहे फिमेल. ई ही बी ची बहीण आहे, ई ही बहीण आहे कोणाची, बी ची. तर तर डी 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 व ई मध्ये कोणते नाते आहे, डी 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 व ई मध्ये कोणते नाते आहे. डी ही बघा, डी तर आई आली आणि ई कोण आली, मुलगी, आई आणि मुलगी. ऑप्शन नंबर ई बरोबर, 3 बरोबर. ह्याच्यातलं बी आणि सी चं जरी जेंडर माहित नसेल तर आपल्या कोणाचं नातं विचारलंय, कोणाचं नातं विचारलंय तर डी आणि ईचं. डी झाली आई, ई झाली मुलगी, आई मुलगी. ऑप्शन 3 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. एका खोलीचे भाडे वर्षाच्या सुरुवातीला 20% वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर अनुक्रमे 15% व 25% वाढ करण्यात आली, तर एकूण किती भाडवाढ झाली. लक्षात ठेवा, साधं सोपं गणित. शेकडेवारी म्हटलं तर सुरुवातीला 100 रुपये भाडे असं म्हणायचं, गुणिले किती टक्के वाढ झाली. वाढ म्हणलं की 100ला मिळवायचं, म्हणजे 120/100. नंतर पुन्हा वाढ झाली 15%, 115/100. पुन्हा 25% वाढ झाली, 125/100. बस यांचं कॅल्क्युलेशन करा, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे 0 0 गेला, हे 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. बघा पुढे अजून काय होऊ शकतं का. बघा 2 ने भागून 5 ने भागून 25 चौक 100, 25 5 1,200. बर 4 1 4, बघा 4 1 4, 4 त्रिक 12. पुढे अजून काय आलं, 5 ने भागलं, 5 ने भागलं, 5 2 10, 5 2 10, 5 त्रिक 15. आता 2 ने भागा, 2 ने भागलं किंवा वर्षांचा गुणाकार करा चालेल. 3 5 15, 15 म्हणजे 3 5 15, 15 भागिले 2 7.5, म्हणजे 23 गुणिले 7.5. यांचा गुणाकार केला तर किती येईल बघा, 23 5 115, म्हणजे हातचा आला 11 बरोबर. 23 5 115, हातचा आला 11 आणि 23 7, 23 7चा विचार करा. 23 5 115, 23 138, 23 7 किती येतं पहा, 138 प्लस 23चा विचार करा, 161 येते. 161 प्लस 11, 172, 172.5. म्हणजे तुझी पहिल्यांदा काय होतं भाडं 100, त्याचं झालं काय 172.5. म्हणजे किती वाढ दिसते बघा, 72.5. ऑप्शन नंबर 3 बरोबर. काय होतास तू, काय झालास तू, हे लक्षात ठेवायचं. वाढ म्हणलं की प्लस प्लस करत जायचं, घट म्हणलं की मायनस मायनस करत जायचं, लक्षात ठेवा. एक आगगाडी पुणे ते मुंबई अंतर ताशी 20 किलोमीटर पर आवर वेगाने कापते व मुंबई ते पुणे हे अंतर, परतीचे अंतर 30 किलोमीटर पर आवर वेगाने पार करते, तर सरासरी वेग काय. मित्रांनो 2 ठिकाणी बघा, मुंबईहून पुण्याला जायचंय, म्हणजे पुण्याहून मुंबईला जायचंय आणि परत मुंबईहून पुण्याला यायचंय. अंतर सेम आहे, जायचंय यायचंय, अंतर सेम आहे. ज्यावेळेस अंतर सेम असतो तेव्हा सरासरी वेग, ट्रिक लक्षात ठेवा, सरासरी वेग 2xy अपॉन x प्लस वाय. आता हे काय आहे सर, x प्लस वाय. लक्षात ठेवा, x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे येतानाचा वेग. x गुणिले 20 गुणिले 30
भागिले 20 अधिक 30. खरं तर परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट हे लिहायला पाहिजे 2 गुणिले 20 गुणिले 30 भागिले 50. 50 शून्य शून्य गेला 5 सक 30. बघा 2 दुने 4 4 सक 24 म्हणजे सरासरी किती आला 24 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. खालील आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजली असता किती होतील ते सांगा. त्रिकोणांची संख्या मोजायची. मित्रांनो इथे पहा, नेहमी ही आकृती पत्त्यांचा बांगला जर दिसला एक टेबल दिलखुलासपणे पाठ करून ठेवा. ती काय टेबल मी पुढे पाहणार, पण हे लक्षात ठेवा बॉटमचा 1 2 3 4 5 6 लक्षात ठेवा. ह्या टाईपची आकृती दिसली तर तुम्हाला काय करायचे, हा टेबल का पाठ करायचा. 1 ला 1 2 ला 5 3 ला 13 3 13 लक्षात ठेवा. 4 ला 27 5 ला 48 6 ला 78 आणि 7 ला 118 हे पाठ करून ठेवा. आता मित्रांनो इथं किती आहे 6 म्हणजे उत्तर किती येणार 78. ऑप्शन नंबर 3 बरोबर. 1 बरोबर. कळतंय. लक्षात ठेवा हा टेबल तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. हे कसा आला ते एकदा आपण बघूया. मित्रांनो इथं ज्यावेळेस अशी परिस्थिती असते तेव्हा लक्षात ठेवा हे उत्तर आलं कसं. एक ट्रिक पण लिहून घ्या, पण खरं तर त्या ट्रिकचा त्या फॉर्म्युल्याचा अजिबात गरज नाही. तुम्ही 6 दिसलं की 78 5 दिसलं की 48 4 दिसलं की 27 कारण हे तुम्हाला दिसतंय की पत्त्यांचा बांगला. हा फॉर्म्युला जो आहे n इंटू ब्रॅकेट n प्लस 2n प्लस 1 हे लक्षात ठेवा डिवाइड बाय 8. आता हे काय n म्हणजे शेवटचा आकडा. 6 गुणिले 6 किती येते बघा 6 2 8 गुणिले 6 2 12 12 1 13 13/8 8 ला 8 गेलं 13 78 करेक्ट आहे. म्हणजे इथं n ची किंमत म्हणजे शेवटचा आकडा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला सोडावं लागणार, पण नको गरज नाही दिलंय मी सगळं. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा आपल्याला एक्झाम मध्ये वेळेत जर पास व्हायचं असेल वेळेत जर प्रश्न बरोबर आणायचा असेल तर ही डायग्राम दिसली तर 100% हा टेबल तुम्ही आता ज्या बुक आहे तुमच्याकडं हे जे आपलं बुक आहे बूस्टर सराव संच तिथं लिहा. तुमच्याकडे प्रिंट असेल तर तिथं लिहा, पण हे लक्षातच ठेवा हे पाठ असणं गरजेचंच आहे. तुम्हाला ॲज इट इज आकृत्या यांच्यापैकी कोणती तरी दिसेल डायरेक्ट टिक करायचे. मोजून 2-3 सेकंदाचा कार्यक्रम आहे लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एका आयताचे क्षेत्रफळ 460 चौरस मीटर आहे. जर आयताची लांबी रुंदीपेक्षा 15% जास्त आहे. लांबी रुंदीपेक्षा आता माहित नाही बाबा लांबी रुंदीपेक्षा मी रुंदी काय करतो मला माहित नाही. बघा रुंदी मी x मानतो तर लांबी काय होईल रे 15% जास्त. 15% जास्त म्हणजेच काय 115/100 x म्हणतात त्याला. जास्त असणं म्हणजे प्लस. आता क्षेत्रफळा सूत्र माहिती आहे तुम्हाला. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे रे मित्रांनो लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे मित्रांनो बघा 115/100 x गुणिले x आणि इकडे आला 460 बरोबर. चला कॅल्क्युलेशन करूया. या इकडे घेऊन बरोबर 5 ने भागता आलं तर भाग द्या किंवा बघा 5 ने भागलो 5 दुने 10 20 आलं हे आलं 23. या खाली इकडे घेऊन म्हणजे काय येईल बघा 460 गुणिले 20 भागिले 23 बरोबर x इंटू x वर्ग. 23 दुने 46 20 दुने 20 गुणिले 20 म्हणजे किती 400 x वर्ग बरोबर 400 म्हणजे x बरोबर 20. हा 20 कोण आला मित्रांनो 20 आली रुंदी. ते मी जाणून बुजून टाकले का बघा पर्यायामध्ये नाही तर लक्षात ठेवा 20 ही रुंदी आली. लांबी किती येईल बघा इथं लांबी काय येईल 115 भागिले 100 गुणिले 20. मग 20 एके 20 20 5 100 5 ने भागलं तर किती येतं 23 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. आयताच्या क्षेत्रफळा सूत्र पाठ ठेवायचं. असे टक्केवारीमध्ये शेकडेवारीमध्ये दिलं जास्त म्हणलं की ते प्लस करायचं म्हणजे 115 जास्त आहे. कमी जर म्हणलं की मायनस करायचं. बघा पुढचा प्रश्न. रोहिणीने व वर्षाने समान रक्कम दर साल दर शेकडा 8 दराने अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्ष बँकेत ठेवली. समान रक्कम बरोबर दर साल दर शेकडा एकीने 8% दराने 3 वर्षासाठी आणि दुसरीने 5 वर्षासाठी ठेवली. दर तोच. आता इथं कळतंय की तुम्हाला 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी बँकेत ठेवली. एकीने 3 वर्षासाठी एकीने 5 वर्षासाठी सेम रेट सेम रक्कम. मुदतीनंतर रोहिणीला किती मिळालं
868. रोहिणीला किती वर्ष बघा, 3 वर्षाचं 868, वर्षाला किती 980, 5 वर्षासाठी. म्हणजे 5 वर्षे, इथं लक्षात ठेवा, 5 वर्षाची रास अमाऊंट म्हणतात त्याला 980, आणि 3 वर्षाची रास, 3 वर्ष रास म्हणजेच किती रे मित्रांनो, किती 868. करेक्ट. मग यांच्या जर वजाबाकी केली मित्रांनो, तर ही वजाबाकी म्हणजे 2 वर्षाचं व्याज असणार, जे काय वाढतं 2 वर्षाचं ते व्याज आहे, लक्षात ठेवा. मग इथं जर विचार केला तर 100 किती होतं बघा, 10तून 8 गेले 2, हातचा आला 1, 112 आलं. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. ऍक्च्युली 3 वर्षाचं पाहिजे आपल्याला किंवा 5 वर्षाचं. 3 वर्षाचं व्याज, 3 वर्षाचं व्याज म्हणजेच 112ला 2 ने भागा. 2 ने का, कारण 2 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं काढायचं म्हणजे गुणिले 3. मग 2 ने भागलं तर 2 पंचे 10, 2 सक 12, 56 गुणिले 3, 3 सक 18, हातचा आला 1, 3 5 15 1 16, 168 हे काय आहे, व्याज आहे. किती वर्षाचं, 3. मला काय काढायचंय, दोघींनी बँकेत किती रक्कम टाकली, म्हणजे तुम्हाला 3 वर्षाची रास माहितीये. रास कशाला म्हणतात, प्रिन्सिपल वजा इंटरेस्ट. आता 3 वर्षाचा इंटरेस्ट 168 आहे, अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे किती, 868 बरोबर पी वजा 168, बरोबर ना. प्रिन्सिपल काढायचं ना आपल्याला, हा बँकेत. तर काय होईल बघा, रास हे प्लस असते, हा हे प्लस, मग हे इकडे जाऊन मायनस करा. पी बरोबर 868 वजा 168, म्हणजे याचा अर्थ प्रिन्सिपल किती होतं, 700 रुपये. बँकेत 700 रुपये ठेवलं होतं, तेव्हा त्यांना 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर ही गोष्ट मिळाली. ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात आलेली असेल. ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ ए चौरस सेंटीमीटर आहे आणि वर्तुळाचा परिघ पी सेंटीमीटर आहे. तर आणि शिवाय त्या परिघाचं आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं रिलेशन दिले. 3p म्हणजे ए असेल तर वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. आता आपल्याला 3p म्हणजे 3 परिघ म्हणजे काय आहे, क्षेत्रफळ. 3p म्हणजेच ए. आता मित्रांनो, p म्हणजे परिघ, परिघा सूत्र आपलं पाठ आहे 3 गुणिले परिघ म्हणजे काय रे, 2 पाय आर परिघा सूत्र, आणि क्षेत्रफळा सूत्र माहिती आहे पाय आर स्क्वेअर. मग याच्यामध्ये जर क्लिअर केलं, पायला पाय गेला, बरोबर. 3 दुने 6, 6 आर बरोबर आर चा वर्ग. मग इथं आर गायब होतो, म्हणजे आर ची किंमत आली 6. आर म्हणजे त्रिज्या 6 आली. व्यास माहिती मित्रांनो आपल्याला, व्यास म्हणजे दुप्पट असतो त्रिज्येच्या, 2 गुणिले 6 म्हणजे 12 सेंटीमीटर हा व्यास आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. 3p म्हणजे ए, हे लक्षात आलं पाहिजे. करेक्ट. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विचारलाय, 2026 या वर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन शनिवारी आला. आता शिक्षक दिन जो आहे तो कधी असतो रे, तर 5 सप्टेंबर 2026 ला जर शनिवार असेल तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2026 ला कोणता वार असेल हे तुम्हाला शोधायचं आहे. आता इथं प्रश्न बघून तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, सराव बूस्टर सोडवतोय आपण. काय लक्षात आलं पाहिजे, लक्षात पहिला मुद्दा आला पाहिजे काय, आता इथं शिक्षक दिन विचारलाय, महिला दिन विचारलाय. अजून वर्षभरातले कोणकोणते दिन विशेष आहे जे आम्हाला पाठ करावं लागेल ते एका लिस्ट करून पाठ करून घ्या. कारण काय होतं, प्रश्न सोडवणं सोपं आहे, पण हे दिनविशेष काय आयोग देत नाही, तुम्हाला दिनविशेष माहीत असावे लागतात. मग प्रजासत्ताक दिनापासून तर डिसेंबर पर्यंत जे काय आहे, समजा संविधान दिन असेल, मध्ये कोणकोणते दिवस येतात ते सगळे, योगा दिन असेल, सगळे जे काही दिवस आहे, मातृभाषा दिन, परत विज्ञान दिन, बरोबर की नाही, प्रजासत्ताक मध्ये स्वातंत्र्य, सगळे दिवस तुम्हाला सगळे दिनविशेष माहीत पाहिजे, पाठ पाहिजे, तेव्हाच तुम्हाला सोडवता येतं. मग आता इथं एका ज्या तारखेचा वार दिलाय ती तारीख पकडायची नाही. मग मला एक कळतं, सप्टेंबर पासून मार्च पर्यंत जायचंय, पण पुढे नाही जायचं, मागे जायचं, सेम वर्ष आहे. मग सप्टेंबर महिना जर विचार केला मित्रांनो, तर सप्टेंबर महिन्यामध्ये 5 तारीख सोडून द्या, मागं जायचंय, म्हणजे दिवस आले 4. ऑगस्ट महिना आहे, पूर्ण महिना आहे, 31 दिवसांचा महिना असतो, कोड घ्यायचा 3, 31 ला 3. जुलै महिना पूर्ण 31 चा आहे, 3 कोड.
बघा जून महिना 30चा आहे 2 कोड, मे महिना 31चा आहे 3 कोड, एप्रिल महिना 30चा आहे 2 कोड, मार्च महिना 31चा आहे 3 कोड आणि मार्च महिना पूर्ण आहे का नाहीये. मग कुठपर्यंत 8 मार्च पर्यंत. मग मार्च महिना टोटल 31चा असतो. 31 मधून 7 गायब करा, 8 तारीख घ्यायची. 31 मधून 60 गेले 24. मग या सगळ्यांची बेरीज करा. मागून चाललोय बरं का. 24 आणि 2 26 आणि 29 31 34 37 41. मग या सगळ्यांची बेरीज आली 41. मग मित्रांनो 41 भागिले 7, 7 5 35, 6 बाकी. 6 बाकी म्हणजे 6 दिवस मागे जायचंय. याच्या मागे 6 दिवस जायचंय. 6 दिवस मागे शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार. 6 दिवस मागे जा. एक सगळ्यांना माहीत आहे 6 दिवस मागे जाणे म्हणजेच 1 दिवस पुढे जाणे, म्हणजे सुद्धा रविवार येतो. ऑप्शन नंबर 4. दिवसांच्या मागे पुढे जाण्याची गंमत ही माहीत पाहिजे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही 20% नफा होतो. सूट देऊन नफा कमवणे, सूट देणे, 100ची वस्तू 80ला देणे म्हणजे 80. नफा कमवणे म्हणजे 100ला 120. म्हणजे सूट आहे ती वजा करून इथं, नफा येते वरती. 80ला 120, खरेदी किंमत खाली. 1200चे किती? 80ला 120 तर 1200चे किती? इथं जर कॅन्सलेशन केलं 0 0 गेला, 4 2 8 4 3 12, 2 ने भागलं 6, 600 गुणिले 3 म्हणजेच 600 गुणिले 3 सायत्रिक 18 म्हणजे 1800. म्हणजे किती? 1800. 1800 म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर करेक्ट. सूट म्हणजे वजा करणे, नफा म्हणजे प्लस करणे, हे लक्षात आलं पाहिजे. याला इतकं तर त्याला किती. सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन बूस्टरच्या माध्यमातून परफेक्ट झाले पाहिजे. तुम्हाला इतकी सवय झाली पाहिजे की पेपरला आलेला प्रश्न आपल्याच पॅटर्नचा 100% असतोच, येणारच. कारण तेवढ्या व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स घेतलेले असतात, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सगळ्यांनी एवढे प्रश्न पॅटर्न डोळ्यासमोर जाण्यासाठी 1.0 पासून 10.0 जे आता आहे, प्रत्येकाचे जवळपास 150 पेपर्स एवढे मित्रांनो मिळत आहेत. तुम्ही कंटाळणार एवढे पेपर तयार केलेत. दररोज एकही दिवस खंड न करता 1 पेपर 2 पेपर 3 पेपर असे पेपर दररोज 2 2 3 3 2 2 3 3 1 सोडवल्याशिवाय करमतच नाही सर. कधी कधी 2 कधी कधी 3 सोडवा. 150 पेपर्स आहेत आणि तुम्ही 150 पेपर सोडवत तोपर्यंत मी आलोच ना परत घेऊन. मी थांबत नसतोय. मला माहिती आहे गणित हा विषय सरावाचा आहे. सराव म्हणजे गणित आणि गणित म्हणजे सराव आणि सराव म्हणजे बूस्टर. सिंपल. मग याचं जे पुस्तक आहे ते शेवटी सांगेल मी व्हिडिओच्या. टोटल तुम्हाला एकदम अल्प किमतीमध्ये तुमच्यापर्यंत अवेलेबल करून दिले, जे प्रिंट आउट काढणं शक्य नाहीये. तुम्ही त्या 800 पानाचं पुस्तक आहे, ते 800 पानाचं पुस्तक जे आहे वर्कबुक स्वरूपात आहे, तिथे लिहायला पण जागा आहे. ते पुस्तक तुम्ही जर प्रिंट आउट काढायला गेलं तर 450 500 पुण्यात रुपये जातात, बरोबर, जास्त त्याच्यापेक्षा पुढे. आणि जर ग्रामीण भागात गेलं तर 2-2 हजार रुपये त्यांना वाटेल ती किमती लावतात. मग बाबा ज्या किमतीमध्ये प्रिंटिंग करून मला मिळाले त्याच किमतीपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचा उद्देश, याचा उद्देश एकच की तुम्हाला तुमच्याकडे कलेक्शन राहू द्या. ज्या त्या चुका आहे, ज्या त्या गोष्टी कळल्यात ते तिथं लिहायला सोपं पडावं, रिव्हिजन करायला सोपं पडावं, म्हणून हे सगळं विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार आपण ती गोष्ट केली आहे. 100% ती तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला विचारा. शेवटी मी सांगेलच, आपल्या ॲपमध्ये पण अवेलेबल आहे. संदीप आरगडे इन्स्टिट्यूटमध्ये बाय बुक्समध्ये जायचं, तुम्हाला ऑर्डर करता येईल. 7 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. बघा पुढचा प्रश्न. एका परीक्षेत जरा कन्सेप्च्युअल क्वेश्चन घेतला होता. एका परीक्षेत गणेशला 80% गुण मिळवायला 8 गुण कमी पडले. अमितला 70% गुणपेक्षा 5 गुण जास्त पडले. गणेशला अमितपेक्षा 2 गुण जास्त मिळाले असतील तर गणेशला एकूण किती गुण मिळाले विचारले. आता मित्रांनो एकूण गुण, दोघ जण आहेत, एकूण गुणचा विचार जर केला, एकूण गुणचा विचार केला तर मी x पकडतो. एकूण गुण काय? x. मग आता विचार करा, एकूण गुण जर x असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे? मी पहिला गणूचा विचार करतो. गणेशला किती पडले बाबा? 80% पेक्षा 8 गुण कमी, म्हणजे 80% कशाचे? x त्याच्यापेक्षा 8 कमी. तुम्ही अमितचा विचार करा. अमितला किती टक्के पडले? 70%. कशाच्या? x च्या. त्याच्यापेक्षा 5 जास्त. जास्त म्हणलं की प्लस, कमी म्हणलं की मायनस. आणि पुढची कंडिशन आहे, गणेशला अमितपेक्षा 2 गुण जास्त मिळले. गणेश आणि अमित मधला फरक 2चा असणार आहे. म्हणजे 80x/100 -8 हे मायनस
70x/100 प्लस 5 यांची वजाबाकी म्हणजे 2. हे जर सोडवलं तर काय येते बघा, शून्याला शून्य कटलं, शून्याला शून्य कटलं, मग हे किती येते बघा, 8/10 म्हणजे 8x/10 वजा 8. आता हे वजा असल्यामुळे आतलं चिन्ह बदलतं, वजा 7x/10 बरोबर, 7x/10 प्लस मायनस होईल 5 बरोबर 2. 8 आणि 5 13 तिकडे प्लस होईल, 8x/10 मायनस 7x/10 बरोबर 15. करेक्ट. बर, मग आता 10 आहे, मग इथं विचार करा, 8x मधून 7x गेले 1x, x/10 बरोबर 15 म्हणजे x बरोबर 150. 150 कोणाला उत्तर 150 आहे का? नाही. हे एकूण गुण झाले 150. मग 150 जर एकूण गुण असेल तर आपल्याला कोणाचे गुण विचारले? गणूचे. गणू मग काय येईल, 80/100 गुणिले 150 वजा 8. मग यांचं कॅल्क्युलेशन करा. चला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, 15 8 120 वजा 8 म्हणजे 112. हे गुण कोणाला मिळाले? तर गणेशला मिळाले. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील धावांची सरासरी 100 आहे. 10 सामन्याची सरासरी किती? 100. 11व्या सामना खेळला तेव्हा त्यांची सरासरी किती झाली? 5 ने वाढते. तर 11व्या सामन्यातील धावा काय? 11व्या शेवटच्या सामन्यातील धावा काढायच्यात. 11व्या सामन्यातील धावा काढायच्यात. मित्रांनो, 11व्या सामन्यातील धावा काढायच्या असतील म्हणजे जसं आपण पॅटर्न पाहिला बघा, शिक्षकाचं वय मिळाल्यानंतर सरासरी वाढणे. मग शिक्षकाचं वय काढायचं असेल तर शिक्षक असताना शिक्षक नसताना म्हणजेच काय, 11वा सामना असताना 11 गुणिले 105 ची सरासरी. का बरं? पहिली सरासरी 100 होती, ती 5 ने वाढते, 105 झाली. 11 गुणिले 105 आणि 10 गुणिले 100. का? हे 11वा सामना असताना, 11वा सामना नसताना. मग यांचा गुणाकार करू. 11 5 55, हातचा आला 5, 11 0 0 5 आहे तसा, 11 1 11, 1155 वजा 1000. मग यांची वजाबाकी केली तर 155 येते. 155 कोणते सामना आहे? शेवटच्या सामन्यामध्ये केलेले धावा 155. ऑप्शन नंबर 4 बरोबर. हे लक्षात ठेवा, असताना नसताना. हा पॅटर्न कळला पाहिजे, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न काळकामचा प्रश्न आहे. काळकामचा, जर 36 माणसे रोज 5 तास प्रमाणे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे माणसं किती? 36, दररोजचे 5 तास काम करून 8 दिवसात पूर्ण करतात, तर 12 माणसे कमी झाली. 36 मधली 12 कमी झाली, 12 माणसे आहे नाही, कमी झाली, तर दररोजचे 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तेच काम आहे, सेम काम आहे. म्हणजे MDH मसाले M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. माणसं दिवस तास, माणसं दिवस तास. पहिली माणसं किती? 36 माणसे, दिवस किती? 8, तास किती? 5. बघा दुसरी माणसे किती? 12 बरोबर. 12 आहे का? नाही, 12 कमी झालेत, कमी झाली. 36 मधून 12 गेले, किती राहिले? 24. दिवस काढायचे D2 आणि H2 म्हणजे तास 4. मित्रांनो, जाणून बुजून मी कमी झाली म्हटलंय. काही जण 12 घेतात, घाईमध्ये होतात त्या गोष्टी. 36 गुणिले 8 गुणिले 5 छेद 24 गुणिले 4 म्हणजेच D2. आता यांचं कॅल्क्युलेशन करू. चला पटापट. 8 1 8, 8 3 24, 3 1 3, 3 2 6, 4 3 12, 3 5 15 म्हणजे दिवस किती? 15. किती दिवसात काम तयार होईल? 15 दिवसात. ऑप्शन 4 बरोबर. म्हणजे माणसं दिवस तास MDH लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न साधा सरळ अपूर्णांकाचा प्रश्न आहे. अपूर्णांकांची जर बेरीज वजाबाकी करायची असेल तर छेद समान असावा लागतो. इथं छेद बघा 345 गुणिले 143 आहे, 202 गुणिले 345 आहे, 143 गुणिले 202 आहे. क्लिअर. छेद समान असावा लागतो. इथं जर पाहिलं, इथं 345 इथं 345 आहे, इथं 143 इथं 143 आहे, इथं 202 इथं 202 आहे. म्हणजे ऍक्च्युअली संख्या दिसताना टोळाल 6 दिसतात पण आहेत 3. मग याच्यात कोणती कमी आहे? 202 ची कमी आहे. 202 इथं तर वरती 202 ने गुणावं लागेल. इथं 143 ने गुणावं लागेल तर वरती 143 ने गुणावं लागेल. इथं 345 ने गुणावं लागेल तर वरती 345 ने गुणावं लागेल. करेक्ट. मग चेक करा. चला, वरती 202 आहे तसं, प्लस 143 आहे तसं, वजा 345. आणि छेदाच्या ठिकाणी जर चेक केलं तर हे तिघं जे आहे तेच हे तिघं आहे बघा.
आणि तेच हे तिघ आहे म्हणजे छेद सारखा आहे. म्हणजे 345 गुणिले 143 गुणिले 202 यांचा जर विचार केला, ह्या दोघांची बेरीज 345 येते. 345 वजा 345 छेद 345 गुणिले 143 गुणिले 202. मित्रांनो ह्यांची वजाबाकी 0 0 डिवाइड बाय काही असू द्या, उत्तर 0च येतं. ऑप्शन नंबर 1 बरोबर. कितीतरी वेळा हा पॅटर्नचे प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे ते लक्षात राहू द्या. बघा पुढचा सोपा प्रश्न ठेवला होता. काय आहे पदावलीमध्ये? जिथे प्लस दिसेल तिथं मायनस घ्या, जिथे गुणिले आहे तिथं प्लस घ्या, जिथे मायनस आहे तिथं भागिले घ्या, आणि जिथे भागिले आहे तिथे गुणिले घ्या. तर ही पदावली काय होईल? लिहूया आपण. 16 मायनसचा अर्थ काय होतो? भागिले 4, भागिलेचा अर्थ गुणिले 12, प्लसचा अर्थ -9, भागिलेचा अर्थ काय होतो? गुणिले 2, गुणिलेचा अर्थ होतो +18 आणि मायनसचा अर्थ होतो भागिले 2. मित्रांनो बॉडमस काय सांगताय? पहिल्यांदा भागाकार करून घ्या. हे भागाकार करून घ्या. 4 चौक 16 4, 4 गुणिले 12 वजा 9 गुणिले 2 अधिक हे आलं 9. चला आता भागाकार झाला, आता गुणाकार करूया. गुणाकार 12 चौक 48 वजा 9 दुनी 18 प्लस 9 यांची वजाबाकी आली 30, 30 प्लस 9 म्हणजे 39. 39 काय आलं तर त्याची किंमत आली ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. अशा तऱ्हेने आपण ह्याचा पूर्ण बूस्टर 10.0चा पहिला पेपरचं एक्सप्लेनेशन पाहिलं. मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला सरप्राइझिंग जो काय आहे आणि जे सगळ्या पोरांना अपेक्षित होतं की सर एका जागी कलेक्ट करून सगळ्या बूस्टरचे पेपर द्या ॲज अ वर्कबुक टाईप, आम्ही आमचं सोडवत राहू. टोटल 150 पेपर आहेत. कॉम्प्रेहेन्सिव्ह सगळा हा जो दिसतोय तुम्हाला कॉम्प्रेहेन्सिव्ह पार्ट, सगळा मिक्स केलेला पार्ट म्हणजे 20 प्रश्न. टॉपिक वाईज पण येईल काही दिवसानंतर, प्रत्येक टॉपिकचे 20-20चं. लक्षात ठेवा 3000 प्रश्नांचं हे बूस्टर सराव ग्रंथ नावाचं पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलमध्ये विचारा, घ्या. ह्याच्यामध्ये जवळपास 800 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सराव 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 करायला संधी आहे 101%. आणि तिथं तुमच्या ट्रिक्स किंवा काय लिहिण्याची संधी आहे. हे पुस्तक अवेलेबल जवळपास होत नसेल 100% इथं नंबर दिले, त्याला कॉन्टॅक्ट करा. आपल्या ॲपमध्ये बाय बुक्समध्ये जा, तिथं बुक्स परचेस करा. 7 दिवसामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल जागेवर तुमचा जो ॲड्रेस आहे तिथं. क्लिअर आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर एवढे 150 पेपर आहे, मग ह्या 150 पेपरचा आम्हाला जर एखादा प्रश्न नाही कळला तर ह्याची मित्रांनो ह्याचीच फक्त 999 रुपयाच्या फीमध्ये टोटल 150 पेपर्स म्हणजे 150 व्हिडिओची बॅच लॉन्च आहे. आणि तुमच्यासाठी खास ऑफर म्हणून हे 150 जे 999 फी जी आहे ते बॅचची फी तुम्हाला 50% ऑफमध्ये पण मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 500 रुपयाच्या फीमध्ये तुम्हाला ही टोटल 150 व्हिडिओची ह्या सगळ्या बूस्टर 1.0 to 10.0चं एकत्रित तिथं मिळणार आहे. हा खुराक दररोज मेंदूला देत राहा. प्रगती नाही झाल्यावर मग मला बोला. ठीक आहे. 101% पुस्तक लक्षात ठेवा. सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगा किंवा सरावासाठी जर एवढं कोण दररोज पेपर घेत असेल तर करायलाच पाहिजे. कारण जे केलंय बाकीच्यांना विचारून बघा काय चेंज झालाय. ठीक आहे. मग मित्रांनो ह्याची आयडिया काय असेल, काय लागली गरज तर कॉन्टॅक्ट नंबर आहे, बिंदास करायचं. तुम्हाला बॅचबद्दल सगळं माहिती आहे. चालेल. मग भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.